नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि अर्थातच तो म्हणजे गुढीपाडवा। तर मंडळी, चैत्राचं कोवळं ऊन आणि झाडांना फुटलेली नवीन अशी पालवी आणि दारासमोर काढलेली देखणी अशी रांगोळी आणि हे सगळं साक्ष देत आहे ते म्हणजे नवीन सुरुवातीची। त्यामुळे आज आपण बोलणार आहोत मराठी संस्कृतीतील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या सणाबद्दल आणि तो म्हणजे गुढीपाडवा। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस केवळ पंचांग बदलण्याचा नाही, तर तो विजय, आनंद आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। त्यामुळे आजच्या गुढीपाडव्याच्या दिवशी विशेष अशा गोष्टी आपण समजावून घेणार आहोत आणि त्या कदाचित तुम्हाला माहीत नसतील। चला तर मग सुरू करूया। गुढीपाडव्याचे पौराणिक संदर्भ आणि महत्त्व काय आहे? गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा आहे। सर्वात प्रचलित कथा म्हणजे प्रभू श्रीरामांचा विजय। तर मंडळी, 14 वर्षाचा वनवास संपून प्रभू श्री रामचंद्र अयोध्येमध्ये परतले आणि तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा। अयोध्येच्या जनतेने विजयाचा दिवस म्हणून त्या दिवशी विजयी पताका आणि घरावरती ध्वज उभारले होते आणि तोच गुढी उभारण्याचा आनंद आजही आपण साजरा करतो। तर दुसरीकडे ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवसाला ब्रह्मध्वज असंही म्हटलं जातं। सत्ययुगाची सुरुवात याच दिवसापासून झाली असंही म्हणतात। आता यासाठी ऐतिहासिक संदर्भ काय आहेत? तर मंडळी, याच दिवशी शालिवाहन या राजाने क्रूर अशा शकांचा पराभव केला आणि त्या विजयाची आठवण म्हणून त्यांनी शालिवाहन शक सुरू केला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता। स्वराज्यामधील मावळे विजयाचा दिन म्हणून साजरा करत, अलीकडच्या काळामध्ये काही चुकीचे संदेश पसरवले जातात की हा दिवस शोकदिन आहे, परंतु ऐतिहासिक पुराव्यानुसार मराठ्यांच्या साम्राज्यामध्ये गुढीपाडवा हा नेहमीच मांगल्याचा आणि उत्साहाचा सण मानला गेला आहे। आता आपण बघूया की गुढी कशी उभारावी। गुढी उभारण्याची शास्त्रोक्त पद्धत। तर मंडळी, केवळ गुढी उभारणे हे महत्त्वाचे नाही, तर ती शास्त्रोक्त अशा पद्धतीने उभारली गेली पाहिजे। सर्वात प्रथम उंच बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्यावी। काठीच्या वरच्या टोकाला एक रेशमी वस्त्र गुंडाळावे। त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा उपडा कलश ठेवावा। कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने, साखरीच्या गाठी यांचा हार आणि फुलांची माळ अर्पण करावी। दारामध्ये उंच ठिकाणी उजव्या बाजूला बाहेरून दिसेल अशा ठिकाणी गुढी उभारून तिची पूजा करावी। हळदी कुंकू वाहून अक्षदा टाकाव्यात। गुढी नेहमी सूर्योदयानंतर लवकर उभारावी आणि सूर्यास्त होण्यापूर्वी खाली उतरवली पाहिजे। आता या दिवशी आरोग्य आणि कडुनिंबाचं काय महत्त्व आहे? तर मंडळी, आपल्या सगळ्या सणांचं वैशिष्ट्य म्हणजे ते कुठंतरी विज्ञानाशी नातं जोडलेलं आहे। पाडव्याला आपण गूळ, कडुनिंबाची पानं, धन, जिरे यांचा प्रसाद खातो। चैत्र महिना म्हणजे ऋतू बदलाचा महिना। वसंत ऋतूला सुरुवात होते आणि उन्हाच्या झळा वाढतात। अशा वेळी शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्ताभिसरण चांगलं होण्यासाठी कडुनिंब हा अतिशय गुणकारी आहे। कडू चव ही आयुष्यातील गोडवा वाढवण्यासाठी असते आणि हाच संदेश आपल्याला या प्रसादामधून मिळत असतो। आता या गुढीपाडव्याचं सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व काय आहे? तर मंडळी, आजकाल शहरामधून स्वागत यात्रा काढल्या जातात। पारंपरिक वेशभूषेमध्ये लेझीम, ढोल ताशे अशा या यात्रा आपल्या संस्कृतीची श्रीमंती दर्शवतात। खरं तर गुढीपाडवा हा केवळ धार्मिक सण न राहता राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक बनला आहे। तसेच तो सामाजिक एकतेचं सुद्धा प्रतीक आहे। नवीन वस्तू खरेदी करणे, नवीन व्यवसाय सुरू करणे, नवीन संकल्प करणे यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी आपण आपल्या मनामधील नकारात्मकतेची गुढी उतरवून सकारात्मकतेची गुढी मनामध्ये उभारली पाहिजे। तर मंडळी, असा हा आपला गुढीपाडव्याचा उत्सव मांगल्याचा, उत्साहाचा आणि विजयाचा सण आहे। हा सण तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि चांगलं आरोग्य घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या भागामध्ये गुढीपाडवा कसा साजरा केला जातो? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा।
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.